रात्रीच्या सत्रामध्ये आपण बघतोय 11 वाजून 10 मिनिटं झाली आहेत आणि महत्त्वाची लढत डू ऑर डाय दोन्ही संघासाठी. नक्कीच मॅचला सुरुवात होते. पहिला चेंडू घेऊन येतोय मतंग सारंग आणि फेस करतायत आशिष केणी. टाकलेला चेंडू पहिला चेंडू शुभशकुन असतो. निर्धाव चेंडू नक्कीच जातोय डॉट बॉल. हॅलो हॅलो पुन्हा एकदा मतंग सारंग. पहिलं षटक पॉवर प्लेचं नक्कीच आपण पाहतोय. फिल्डिंग डिस्ट्रिक्टच्या माध्यमातून जे आतमध्ये चौकट आखली झाली आहे आणि एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये नक्की चेंडू ट्रॅव्हल होतोय, परंतु पॉईंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला. संघाचं खातं उघडलं गेलंय. एक धाव नक्कीच पाहायला मिळते. 5-5 षटकांची मॅच आहे आणि नक्कीच पहिलं षटक कंपल्सरी पॉवर प्ले, त्यानंतर बॅटिंग चॉईस बॅट्समन चॉईस असेल पुढचं पॉवर प्लेचं षटक. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू टाकला जातोय. चला स्टेजच्या समोर जे खेळाडू आहेत RM रेम्बो, तुम्हाला दिलेल्या खुर्च्या थोडं बसा ना, मान्यवर मॅच दिसल्या पाहिजेत. चला खुर्च्या रिकाम्या करून द्यायच्यात खेळाडूंसाठी प्लीज प्लीज. स्टार्ट द मॅच. मारल्या फटका सुरेख. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. काय फिल्डिंग एफर्ट्स दिलेत. असं म्हटलं जातं नशीब जेव्हा साथ देतं, दोन चेंडू लगातार निर्धाव जात आहेत, कोणती धाव घेतली जात नाही आहे. सुरेख गोलंदाजी. स्टेप पाठवून खेळायचा प्रयत्न आणि एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. चौकार नक्कीच पाहायला मिळतोय. मोलाचं योगदान लाभेल त्यांचं या ठिकाणी आभार, त्यांचं कौतुक, त्यांचं अभिनंदन. योगेशजी मोहिते या ठिकाणी आपलं खूप खूप स्वागत आहे. नक्कीच षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी संपुष्टात येत आहे आणि धावा होत आहेत त्या बिन बाद 5 धावा. काय स्ट्रोक खेळा. विदिन फ्रॅक्शन सेकंड मध्ये करंट स्टेप आउट झाला आणि एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला आणि पॉवर प्लेचा हे षटक नक्कीच फायदा घ्यायचा असतो. बॅटरसाठी ही सुसंधी असते. दुसरं षटक नक्कीच घेऊन येत आहेत अरुण. राईट आर्म राऊंड गोलंदाजी करताना पुन्हा एकदा वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक. लेग्सच्या दिशेने चेंडू अचूक फिक्स झालाय आणि करंट बाद होत आहेत. जे नवीन फलंदाज नक्की सचिन.
अचूक फेक दिवेश यांनी केली आणि नक्कीच धावचित केलंय करण यांना. पुन्हा एकदा अरुण तयार. नक्कीच हलकासा तटावलाय. एक धाव नक्कीच पाहायला मिळतीये. धावा कराव्या लागतील, धावा जमवाव्या लागतील. दोन्ही नामांकित असे अष्टपैलू खेळाडू भरणा असलेला हा दोन्ही संघ नक्कीच अटीतटीची लढत शेवटच्या चेंडूपर्यंत रंगेल. आणि पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमा रेषा पार 4 धावांसाठी. प्रयत्न करावा लागला असता सुरेख प्रयत्न या ठिकाणी निष्फळ ठरतोय. चौकार नक्कीच गेलाय. डीजे दादा लक्ष ठेवायचं आहे. तुम्हाला मॅच जर दिसत असेल तर चौकार आणि गडी बाद झाल्यानंतर डीजे नक्कीच लावायचा आहे. कृपया इथून थोडंसं साईडला पाठीमागे जा, कारण की वरून सगळे मान्यवर बघताय जरा प्लीज. पुन्हा एकदा त्या क्षेत्रामध्ये मारला फटका आणि सुरेख क्षेत्ररक्षण. मिलिंद सर 2 मिनिटं मॅच थांबवा. खेळाडूंच्या पाठीमागे जे क्रीडा रसिक उभे आहेत थोडंसं मागे व्हा. लेग साईडच्या दिशेने जावा, त्या साईडला. ओके सर, मिलिंद सर थँक्यू दिलेल्या सहकार्याबद्दल आणि क्रीडा रसिकांचं या ठिकाणी नक्कीच आभार आणि धन्यवाद. मॅचच्या दिशेने नक्कीच वळूया. पुन्हा एकदा सुरेख पराग यांचं कौतुक नक्कीच करावं लागेल. हलकाच टाकलेला चेंडू, निर्धाव चेंडू जातोय. काटेकी टक्कर या मॅच मध्ये नक्कीच पाहायला मिळेल. दुसऱ्या षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू 1-2 को. मारला फटका सुरेख. चेंडू आतमध्ये विरसावलाय. धावून धावा केल्या जातात 1. षटक क्रमांक 2 संपुष्टात येतं आणि धावा होत आहेत त्या 1 गड्याच्या मोबदल्यात 12 धावा. निघाताई फर्नांडिस यांची छानपैकी ही संकल्पना आणि या ठिकाणी आपल्या सर्वांचे लाडके सन्माननीय अविनाशजी जाधव साहेब या ठिकाणी ठाण्याचा ढाण्याबाग. धन्यवाद या ठिकाणी साहेब, आपण आपलं बहुमूल्य मॅचबद्दल थांबवायचे या ठिकाणी वेळात वेळ काढून आणि नक्कीच सदिच्छा भेट दिली आहे. सोबत या ठिकाणी आमचे मित्र संतोष लोखंडे. आपण सुरुवात करतोय आणि नवीन गोलंदाज नक्कीच पाहायला मिळतील. पराग 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 12. 1 गड्याच्या मोबदल्यात. थँक्यू. क्रीडा रसिकांचं कौतुक नक्कीच करावं लागेल. का मला क्रिकेट आवडतं आणि का या क्रिकेट बडाबंदीमध्ये आम्ही उपस्थित आहोत. दिलेल्या सहकार्याबद्दल तुमचं नक्कीच कौतुक. या ठिकाणी खरोखरच छानपैकी आपण बघतो की एकदम जबरदस्त आव्हान देण्याच्या चक्करमध्ये आहे जो संघ या ठिकाणी बॅटिंग करतोय आणि या ठिकाणी बॅटिंग पॉवर प्ले नक्कीच घेतला जातोय. मिलिंद पाचारणे सर आम्हाला साखवत आहेत बॅटिंग पॉवर प्ले. धावसंख्या झाली ती 12.
एक गड्यांच्या मोबदल्यात 12 धावा नक्कीच बोर्डवर पाहायला मिळत आहेत. चला मॅचला सुरुवात करायची आहे. छोटा पॅकेट बडा धमाका, ज्यांची उंची कमी असे आमचे पराग. हॅलो हॅलो, बॉलिंग मार्कवर पराग नक्कीच पाहायला मिळत आहेत. आवाज कमी केलाय, माईकचा आवाज थोडासा वाढव. हॅलो, हा हा आवाज कमी केला. हॅलो, उलटा चेंडू आणि एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये जातोय चेंडू, सीमा रेषा पार. 4. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला आहे, परंतु सुरेख दिवेशांचं क्षेत्ररक्षण नक्कीच पाहायला मिळते. तद्वर निघते ती 1 धाव. धाव संख्या झाली ती 17, 1 गड्याच्या मोबदल्यात. नक्कीच पुन्हा एकदा ज्याला सामनावीराचा पुरस्कार मिळाला तोच आशिष केनी फेस करतोय पराग यांना. काय चेंडू हलका वळवलाय, विसावलाय मतंग सारंग यांच्या हातामध्ये. 30 षटक प्रगती पथावर आहे. लेग साईडच्या दिशेने पुन्हा एकदा दिवेशांचं कौतुक नक्कीच करावं लागेल. संघाच्या 4 धावा वाचवल्यात. गुड फिल्डिंग. सल्ला मसलत केला जातोय. दोन्ही बॅटरमध्ये सल्ला मसलत का करावा लागेल. ज्या ज्या वेळेस निर्धाव चेंडू जातो मनोधैर्य नक्कीच वाढतं गोलंदाजाचं. पुन्हा एकदा पराग तयार. स्टेप आउटून खेळायचा प्रयत्न आणि ज्याला म्हटलं जातं डोरा. का मी या संघाचा प्रमुख पैलू खेळाडू आहे, दाखवलं जाते सुरेख क्षेत्ररक्षण. किती बॉल आहे, लास्ट बॉल आहे आणि या षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू. 1 to go. स्टेप आउट खेळायचा प्रयत्न आणि जातोय सीमा रेषा पार. 4 धावा. तीन ओव्हर झाला ना, 3 ओव्हर 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 21 धावा. लॉस ऑफ 1 विकेट्स. नक्कीच स्टेज खाली आहे. ज्यांनी ज्यांनी मेहनत घेतली, पडद्यामागचे जे कलाकार आहेत, व्यासपीठ खाली आहे. आपण नक्कीच त्या ठिकाणी बसायचं आहे. वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी 4थं षटक घेऊन येतोय मॅन फ्रॉम कांजूरमार्ग मतंग सारंग. स्ट्राईकला ते सचिन. दांडी दांडी गुल नक्कीच झाली आहे. काय चेंडू टाकलाय डीजे दादा. डीजे. नक्कीच नवीन फलंदाज नक्की पाहायला मिळतोय सागर. क्षेत्रविरचनेमध्ये नक्कीच बदल केला जातोय.
टाकल्या चेंडू पुन्हा एकदा दिवेश यांनी सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. ती एक धाव. स्कोर झाला पाहिजे. स्कोर झाला तर समोरच्या संघाकडे सुद्धा फलंदाजी मोठ्या प्रमाणात आहे आणि नक्कीच अत्यंत अडचणीची लढत आपल्याला पाहायला मिळेल. ब्लॉकरमध्ये टाकलेला चेंडू घोषांकी क्षेत्र आहे. एक धाव नक्कीच पाहायला मिळते आहे. पुन्हा एकदा कव्हरेजमध्ये सुरेख डोरा यांचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं आणि फलंदाज बाद ठरवला जातोय. आशिष केणी बाद होत आहेत. रस्सी काढायची आहे. या ग्राउंड मधनं आतमध्ये यायचं. सर 2 मिनिटं मॅच नक्कीच थांबवा प्लीज. मॅडम आतूनच या, आतूनच या, समोरून या, समोरच या. चला जेवढे मान्यवर आहेत त्या सर्वांना विनंती राहील प्रमुख परिसरात आपण प्रवेश करायचा आहे. इकडची रस्सी सुद्धा काढा आणि व्यासपीठावर मी विनंती करतोय सर्व मान्यवर आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. कोण कोण चला दादा लवकर दादा या कार्यक्रम. थँक्यू. हां मॅचला सुरू होत आहे आणि पुन्हा ठिकाणी संतोष सर. नक्कीच मॅचला पुन्हा सुरुवात होतीये. गोलंदाजीच्या माध्यमातून मतंग सारंग आणि या ठिकाणी नक्कीच आपण पाहतोय अशा तांत्रिक अडचणी प्रत्येक मॅचच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता या श्वानाला जवळचा कोणी रसिक प्रेक्षक जर ओळखत असेल तर त्याने नक्कीच अनिकेत चल बाहेर हो. सगळे बोलत आहेत. ज्यांना ज्यांना आवडीचं नाव असेल त्यांनी त्याला बोलवायचंय. आपले पडद्यामागचे कलाकार अनिकेत घारिया. अनिकेत तुला कुठल्या दिशेने जायचं त्या दिशेने जाऊ शकतो. ये मी ग्राउंड सोडणार नाही. त्यालाही खेळायचं वाटतं त्याला. अशा तांत्रिक अडचणी येतच असतात. पुन्हा एकदा मतंग सारंग मारला फटका सुरू आहे आणि जातो सागर यांच्या बॅट मधनं 4 धावा. सेवन 27 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न आणि हातामध्ये काय जोरदार टाळ्या.
पदूचं नाव काय खरं? टाकलेला चेंडू सुरेख या ठिकाणी पाहायला मिळतोय. एक धाव नक्कीच मिळेल लेगबायच्या माध्यमातून. धावसंख्या झाली ती 28, 4 गड्यांच्या मोबदल्यात. हलका असता टावलाय नक्की सुरेख. एक धाव पाहायला मिळतीये. शेवटचे आणि निर्णायक 4 चेंडू. आणि या ठिकाणी नक्कीच बाद होत आहेत मंदार. या फटक्याला अंडर ऑफ क्रिकेट स्पर्धेमध्ये बाद ठरवलं जातं. धावसंख्या नक्कीच स्थिरावली आहे. 4था गडी बाद होतोय. रोहित किती बॉल आहे? लास्ट बॉल आहे. 3 बॉल. शेवटच्या षटकातील निर्णायक 3 चेंडू. रिव्हर्स स्वीपचा सुरेख फटका आणि पाहायला मिळतोय का मी माझ्या नाव तेहतीस धावांवरती आणि निर्णायक 2 चेंडू. पाहूया काय स्ट्रोक खेळ आहे. सूर्यकुमार यादव यांची आठवण नक्की झाली आहे. सुपला शॉट ज्यांनी सुप्रसिद्ध केला, परंतु RM रेनबोच्या माध्यमातून रिव्हर्स स्वीप आणि तो पण रोहित. स्वीप करायचा प्रयत्न नक्कीच पाहायला मिळते. पंचांच्या माध्यमातून बॅटची एज घेतली जाते. 1 धाव नक्कीच पाहायला मिळेल. शॉट ऑफ द मॅच म्हटला जातो असा रोहित यांचा फटका होता. 3-4-34. पुन्हा एकदा चेंडू हलकाच वळवलाय लेगबायच्या माध्यमातून आणि नक्कीच धावसंख्या होती ती 35. जिंकायला हव्यात त्या 36 धावांची आवश्यकता. आता पटावट नाव. चला या ठिकाणी आपण सर मगाशी विचारलं की किती अपेक्षित धावासंख्या आपण बोलू शकतो. या ठिकाणी माझं उत्तर होतं की 35 किंवा 40. अशा प्रकारे ठिकाणी 35 धावा इथे झळकलेल्या आहेत. आता या ठिकाणी पुन्हा आपण या ठिकाणी मान्यवरांचे आभार व्यक्त करतात. ते प्रमोदजी मस्कर साहेब, संध्याताई मोरे, मंगलाताई बोबाटे, सुशांतजी हरियान, जगदीशजी भाटी, गंगाराम मनसेकर, भरतजी आर्या, नितीन गावडे, विनया साटम, प्रकाश मेस्त्री, रोहेश चाळके, विवेक अपराध, योगेशजी मोहिते, निखिलजी कदम आणि संतोषजी लोखंडे या सर्व मान्यवरांच्या ठिकाणी मनस्वी आम्ही आभार व्यक्त करत आहोत की त्यांनी या आपल्या सुंदर अशा कार्यक्रमाला छानपैकी आपली ही वेळ दिली. अतिशय सुंदर हा सामना इथे रंगतोय. या ठिकाणी जे अपेक्षा होते की जवळजवळ 5 षटकामध्ये या ठिकाणी धावांचा डोंगर असावा, पण या ठिकाणी आता थोडीशी ही मजा वाढणार आहे की याचा पाठलाग करत असताना ठिकाणी हे सगळे आमचे बॅकस्टेज कलाकार या ठिकाणी आहेत. आमचे संजय धुरी, अमित घोणे, साहिन यादव, सिद्धेश सिराज धुरी या ठिकाणी, अमित घोणे तसेच साहिन यादव, सिद्धेश सकपाळ, सनी सावंत, सिद्धेश सकपाळ या ठिकाणी, परत पारस मोरे, दुर्वंक राणे,
शुभम कांबळी, राकेश सुर्वे, सनी फर्नांडिस, तसेच साईराज सावंत, अभि भाट, तसेच हे काय नाव आहे, प्रतीक करंजेकर या ठिकाणी. आणि मला असं वाटतं की सामना सुरू होतोय. हॅलो, नक्कीच सामन्याच्या दिशेने बोलूया. तीस चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता. पहिला चेंडू आणि एक्स्ट्रा कव्हरेजन मध्ये सूर्य करण यांचं थ्रो या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि फलंदाज बाद होतोय सूरज कुडा. क्या बात आहे. दिल्यात. गुड फिल्डिंग. पुन्हा एकदा नवीन बॅटर दिवेश. सुमित यांचा पुढचा चेंडू. सुसंधी होती. कॅचेस विन द मॅचेस म्हटलं तर आणि चुकीला माफी नाहीये. नक्कीच स्वतःवरती खजील असतील सागर. गुड बॉल. महत्वाचा गडी बाद झाला असता. पुन्हा एकदा रोहित यांचं सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. बोर्डवर नक्कीच खातं उघडलं जात आहे. एक गड्याच्या मोबदल्यात एक धाव. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना या सामन्याच्या शेवटच्या चेंडूपर्यंत नक्कीच सामना रंगेल. टाकलेला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळते. पंचदंडित करतायत. व्हाईट बॉल. एकत्रित चेंडू नक्कीच टाकावा लागेल. मारलं फटका पुन्हा एकदा या ठिकाणी पाहायला मिळतोय. मंदार यांचं सुरेख कौतुक. या ठिकाणी फिल्डिंग सुरेख पाहायला मिळतीये. आणि युट्यूबच्या माध्यमातून SSS लाईव्ह शैलेश पाटील आणि पराग पाटील युट्यूबचं लाईव्ह प्रक्षेपण घर बसल्या आमचे क्रीडा रसिक सुद्धा पाहत आहेत. आणि अटीतटीची लढत. पुन्हा एकदा मारला फटका पॉइंटच्या दिशेने जातोय आणि बंदुकीतनं गोळी सुटावी त्याच पद्धतीने हा वेग पाहायला मिळाला. नक्कीच या षटकातील शेवटचा चेंडू. चेंडू टाकल्या सुरेख प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळाला. कॅच कोण सोडला रे? कुठे गेला एक्स्ट्रा प्लेयर? कॅच कोणी सोडला? षटक क्रमांक पहिलं संपुष्टात येत आहे आणि धावसंख्या एक गड्याच्या मोबदल्यात 7 धावा पाहायला मिळत आहेत. 7 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट्स आफ्टर 1 ओव्हर. नक्कीच नवीन गोलंदाज आशिष केनी.
पुन्हा एकदा वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक आशिष किनी. करण यांनी चेंडू उडवलाय. मगाशी फिल्डिंग करताना गुड एफर्ट्स दिलेत आणि अचूक फेक केली आहे. सूरजला बाद केलाय. क्षेत्ररक्षण चांगलं झालं तर मनोधैर्य नक्कीच गोलंदाजाचं वाढतं. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न. निर्धाव चेंडू जातोय. आणि या फटक्याला अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेमध्ये बाद ठरवलं जातं. नवीन फलंदाज अरुण चव्हाण. पाळण्यातलं नाव जरी अरुण चव्हाण असलं तरी डोरा नावाने सुप्रसिद्ध असलेले आणि पेट नवं नक्कीच या ठिकाणी सुप्रसिद्ध होतात. धावसंख्या नक्कीच स्थिरावती आहे 8 धावांवरती. दुसरं गडी नक्कीच मतंग सारंग यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. पुन्हा एकदा आशिष तयार. फुलटॉस चेंडू निर्धाव जातोय. का हलका चेंडू टाकलाय. पंचांकडे दाद नक्कीच मागली जातीये. आणि नक्कीच रिव्ह्यू घेतला जातोय. अंपायर रिव्ह्यू. अमित आपण जायचं आहे आणि रिव्ह्यू बघायचा आहे. रिव्ह्यू बघणाऱ्याची कसोटी असते. मान्यवर गेलेत ना, कोणच नाही मान्यवर आता. या ठिकाणी आजच्या सामन्याचे ज्यांनी आयोजन केलं ते म्हणजे आमच्या सर्वांच्या लाडक्या ताई अर्थात मोनिकाताई फर्नांडिस आणि त्यांची सगळी टीम जी अतिशय सुंदर या ठिकाणी त्यांचं नियोजन आहे. या ठिकाणी पुन्हा आपण बघतो की मी इथे मध्ये अडकलो होतो की साईराज सावंत आणि अभि भाट तसेच प्रतीक करंजेकर, हर्ष जाधव, आकाश धुरी, दिवेश अमृते, आर्यन 12%, विकी दासा, अच्छा विकी डिसोज या ठिकाणी आहे आणि तसेच या ठिकाणी मंथन कोंडविलकर नक्कीच नाबाद ठरवलं जाते. आणि विजय सर, आपण ही पडद्यामागची कलाकार मंडळी आहेत नक्कीच 3 दिवस आपल्या सोबत जुडणार आहेत. येस येस सातत्याने त्यांच्या नावाचा उल्लेख आपण नक्कीच करूया. मॅचच्या दिशेने नक्कीच ओढूया. पुन्हा एकदा आशिष तयार. टाकलेला चेंडू निर्धाव गेलाय. पंचांकडे दाद मागितली जाते. पंच रिव्ह्यू घेतला गेला होता. फलंदाजाला नाबाद ठरवलंय. पुन्हा एकदा पंच नक्कीच दंडित करतायत. पंचांच्या हात समांतर, चेंडू अवांतर. व्हाईट बॉल. धावसंख्या नक्कीच एकेरी धावेने वाढती आहे 9. आणि एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चेंडू आमच्या कॉम्बॉक्सच्या दिशेने पहिला चेंडू या ठिकाणी नक्कीच ट्रॅव्हल झालाय. डीजे दादा रात्रीचा प्रहार आपण पाहतोय आणि माईकचा आवाज सुद्धा आपला चालू आहे.
निर्बंध नक्कीच असतात, परंतु सातत्याने मॅच सुरू ठेवायचे, विलंब लावू नका. धावसंख्या नक्कीच स्थिरावली आहे 13 धावांवरती 2 गड्यांच्या मोबदल्यात. आणि समीकरण थोडंसं बदलतंय. 18 चेंडू 23 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेसच्या माध्यमातून 18-23. नक्कीच नवीन गोलंदाज मंदार. पुन्हा एकदा पंचदंडित करतायत. व्हाईट बॉल. समीकरण थोडंसं हलकं होतंय. 18-22. मारला फटका लेग साईडच्या दिशेने. चेंडू ट्रॅव्हल झाला आणि दिवेशांच्या बॅटमधनं येतोय चौकार. धावसंख्या नक्कीच झाली आहे ती 18. 2 गड्यांच्या मोबदल्यात. सुरेख बॅटिंग. दिवेश यांचं कौतुक नक्कीच करावं लागेल. राजू आपल्या गोलंदाजाला सांगतायत, मंदार थोडंसं घट्ट, एक बॉल पकड के. कमबॅक नक्कीच मंदार यांना करावा लागेल. अगोदरच्या चेंडूवरती चौकार नक्कीच आला आहे. वेग आणि पुन्हा एकदा रोहित यांच्या हातातून चेंडू सुटकतोय. दुसरा चौकार. अतिशय ही तुल्यबळ लढत आपण बघतो. ठिकाणी दोन्ही जे प्लेयर्स ठिकाणी दोन्ही संघाचे अगदी बोलतो ना, डट के लढेंगे हम. धावसंख्या नक्कीच धावली आहे 22 धावण्यावरती. 16 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. बावया हॅट्रिक चौकार येतोय का? दिवेश यांचं कौतुक नक्कीच करावं लागेल. 2 लगातार चौकार नक्कीच लगावले आहेत. डबल 2. लॉस ऑफ 2 विकेट्स. पाहूया एकदा. पुन्हा एकदा मंदार तयार. मारला फटका राजू यांनी अडवलाय. निर्धाव चेंडू जातोय. समीकरण थोडंसं बदलतंय. 15-14. मारला फटका सुरेख या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि पुन्हा एकदा चौकार जातोय. काय बॅटिंग केली दिवेशांनी. धावसंख्या नक्कीच धावली आहे 26 धावांवरती. 26-26. 14 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. चौदा चेंडू 10 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेसच्या माध्यमातून कौतुक नक्कीच दिवेश यांचं करावं लागेल. टाकल्या चेंडू 1 धाव नक्कीच पाहायला मिळतीये.
कमबॅक केलाय मंदार यांनी. धावसंख्या झाली ती 2727. या षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू. 1 to go. मारला फटका सुरेख आणि जातोय सीमा रेषा पार. एक्स्ट्रा कव्हर रिजन. बारा चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा आशिष केनी. आणि सुसंधी होती. 11 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. मारला फटका सुरेख आणि जातोय सीमा रेषा पार. 4 धावांसाठी. बावीस धावा ज्याने 20 धावा ज्याने कुठल्या 10 चेंडू मध्ये सामनावीराचा पुरस्कार दिला जातोय दिवेश यांना. दिवेश व्यासपीठावर लवकरात लवकर यायचंय. नक्कीच उद्याच्या सत्रामध्ये आपण नक्कीच एकत्र जोडूया. विजय सर. यस सर. यस. आता पुढचा आपण रजा नक्कीच घेतोय. शुभरात्री सर्व क्रीडा रसिकांचं. आणि नक्कीच या ठिकाणी कौतुक केलं जाईल. आणि उद्याच्या सत्रामध्ये 11 वाजता या ठिकाणी सामन्याला नक्कीच महिलांच्या सामन्याच्या माध्यमातून सुरुवात होईल. धन्यवाद. आजच्या पुरती नक्कीच मी संतोष कदम आपली रजा घेतो. धन्यवाद. शुभरात्री. शब्बा खेर. हॅलो हॅलो हॅलो. या ठिकाणी आपण जी मॅच घोषित केलेली आहे दिवेशला या ठिकाणी आमचे मित्र आणि मनसेचे तरुण तडफदार डॅशिंग असे आमचे संतोष लोखंडे यांच्या शुभेच्छा आपण या खेळाडूचं कौतुक करत आहोत. दिवेश संतोष लोखंडे आपण कुठे असा दादा नाही नाही कन्फर्म आहे त्याचा कन्फर्म आहे इकडे जोगेश्वरीमध्ये हां त्याचं कन्फर्म झालं आहे. बोलला की तुला आणि मला जीपे टाकले 1000 रुपये ॲडव्हान्स. हां हां ना.